शिवसेना वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाची राज्यभर चर्चा रंगली आहे। आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर आणि विशेषतः उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवलं आहे। वाघ शिकार करतो, भुंकत नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या नेतृत्वाची आणि पक्षाच्या भूमिकेची तुलना करत समर्थकांमध्ये उत्साह निर्माण केला। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगर या चर्चित विषयामुळे खळबळ उडाली आहे। विविध राजकीय घडामोडी, संभाव्य पक्षांतरांची चर्चा आणि शिवसेनेतील आरोप प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण अधिक तापताना दिसत आहे। शिंदे यांच्या या वक्तव्याने चर्चेला आणखी वेग दिला आहे। शिवसेना फुटीनंतर दोन्ही गटांमध्ये सुरू असलेला संघर्ष अद्याप कायम आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट सातत्याने एकमेकांवर टीका करत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे। समर्थक आणि विरोधक सोशल मीडियावरही आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत। दरम्यान शिंदे यांच्या या भाषणाच्या पुढील राजकीय घडामोडीवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शिवसेनेतील संघर्ष आणखी वाढणार की नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, या संघर्षात जनतेचा जास्त पाठिंबा कोणाला मिळेल? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।